खरातच्या भोंदूगिरीचा भंडाफोड आम्हीच केला। खरात प्रकरणातील तपासाची सूत्र आता वरिष्ठ स्तरावर, कुणालाही सोडणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांचा इशारा। खरात सोबतच्या फोटोवरून राजीनामा मागणं हा पोरखेळ, विरोधकांचे सर्वाधिक पुरावे माझ्याकडे। खरातच्या संस्थेला पाणी देण्यापासून ते राजकीय कनेक्शन्स पर्यंत सर्व तपासणार, फडणवीसांचा कडक इशारा। भोंदूबाबाच्या दरबारात जाणाऱ्या मंत्र्यांना 6 आरोपी करा, संजय राऊतांची मागणी। तर भोंदूगिरीला पायघड्या घालणाऱ्या तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना सुद्धा 6 आरोपी करायचं का, नवनाथ बन यांचा सवाल। भोंदूबाबा खरातच्या एसआयटी चौकशीची व्याप्ती वाढली, खरात प्रकरणाचा तपास अज्ञात स्थळी सुरू। दरम्यान एसआयटी टीममधील अधिकाऱ्यांची संख्याही वाढवली, चौकशी लवकर पूर्ण करण्याचा एसआयटीचा प्रयत्न, सूत्रांची माहिती। राज्यातील हॉटेल्स, उपाहारगृहांना आता 20% गॅस पुरवठा होणार, मंत्री छगन भुजबळांची माहिती। तर व्यावसायिक सिलेंडरच्या वाटपासंदर्भातल्या केंद्राच्या निर्देशांमुळे हॉटेल चालकांना दिलासा। मुंबईतील खाद्य संस्कृतीचा गॅस टंचाईची झळ, दरम्यान व्यावसायिक गॅस अभावी मुंबईतील हॉटेल्सना कुलूप, दादर, वरळी, मुंबादेवी या परिसरातील व्यवसायावर मोठं संकट। जळगाव आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये एलपीजी गॅसचा तुटवडा, तर जळगाव शहरातील 5ही गॅस पंप बंद, रिक्षा चालकांच्या अडचणीत वाढ। तर संभाजीनगरमध्ये गॅसच्या दरात 35 रुपयांची वाढ। बळीराजावर अस्मानी संकट, मराठवाडा विदर्भात अवकाळीचा हाहाकार। तर जालना, नांदेडमध्ये हजारो हेक्टरवरील पिकांची धूळदाण, शेतकऱ्यांना आता पंचनाम्यांची प्रतीक्षा। राज्यावर पाणी टंचाईचं सावट आता गडद, यंदा मान्सून सरासरीपेक्षा कमी पडणार, हवामान खात्याचा अंदाज। तर पिण्याच्या पाण्याचं काटेकोर नियोजन करण्याचे सरकारचे आदेश। पुण्यामध्ये 68व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा थरार रंगणार, मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये अंतिम सामना रंगणार। फॉर्च्युनर आणि मानाची गदा मिळवण्यासाठी पैलवान सज्ज।